मिरवणूक आयकॉनिक पार्क, कोकणातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आता तुमच्या पोलादपूरमध्ये. बुकिंग फक्त 51,000 रुपयांपासून, प्रति स्क्वेअर फूट फक्त 2,999 रुपयाच्या दरासहित. 1 BHK, 2 BHK फ्लॅट्स आणि शॉप्स उपलब्ध. आमचा पत्ता चरई फाटा, मुंबई गोवा महामार्गा शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. गुढीपाडव्यानिमित्त मानाची साई पालखी मिरवणूक आणि भंडारा संपन्न. कापडे पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. हिंदू नववर्ष गुढीपाडवा उत्सवाच्या शुभमुहूर्तावर कापडे पंचक्रोशीतील श्री रामजी फौजदारवाडी ओम साई मित्रमंडळ म्हाळुंगे यांच्यातर्फे भव्य मानाची साई पालखीची सलग दुसऱ्या वर्षी मिरवणूक आणि साई भंडारा संपन्न झाला. आई गावदेवी रामवरदायिनी मंदिर ते साई मंदिर, साई भवानी नगर अशी पालखी मिरवणूक सहवाद्य काढण्यात आली. यामध्ये साई भक्तांनी रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून खालूबाजाच्या ठेक्यावर लेझिम नृत्य केलं. या मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी करून बालकं, तरुण, महिला वर्गानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मुंबई आणि पुणे येथून आलेल्या साई भक्तांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर डॉ. यश सकपाळ, ग्लोबल बंजारा समाज अध्यक्ष कुलाबा, उद्योजक मनोज राठोड यांचा साई सन्मान करण्यात आला. दुपारी आणि सायंकाळी भंडारा आयोजित करण्यात आला. यामध्ये स्थानिक तसंच पोलादपूर तालुक्यातील साई भक्तांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला. साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या भव्य सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा सोहळा कापडे पंचक्रोशीतील एक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्व बनला असून भक्तांच्या एकतेचे प्रतीक बनलाय. कार्यक्रमाला म्हाळुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास नलावडे, उपसरपंच, समाजसेवक यांच्यासह गावातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. खरं तर आज या आनंद सोहळ्याचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण हिंदू धर्म हा संस्कार आणि संस्कृतीवरती आधारलेला सर्वात मोठा जगातील धर्म आहे. आणि या संस्कार संस्कृतीचं जतन करीत आज आपल्या हिंदू धर्माचं नवीन वर्ष आपण सुरुवात साजरी करतोय. आणि ती साजरी करत असताना अक्षरशः हिंदू धर्माच्या संस्कार संस्कृतीला अनुसरूनच आपण साजरी करतोय. आणि ती जगामध्ये आपण आदर्श, संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपण एक आदर्श देतोय की भक्ती स्वरूपामध्ये ही संस्कृतीने संस्काराचं जतन कसं करावं असं भक्ती स्वरूपामध्ये आपण दाखवून देतोय. आणि ती भक्ती वयस्कर माणसांनी नव्हे तर तारुण्याच्या रूपामध्ये या सर्व साई सेवकांनी गेली अनेक वर्ष, तब्बल गेली 25 वर्ष ही साई भक्तीची आराधना इथे सुरू केली. आणि 25 वर्ष म्हणजे आजचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक साईबाबाच्या चरणी त्यांच्या भक्तीची 2 तप पूर्ण झालेली आहेत. आणि 2 तप म्हणजे 2 तप या शब्दाचा जर आपण उलट अर्थ केला तर 2 पत तयार झालेली आहे. अशी देवाच्या भक्तीजवळ आपली भक्तीच्या रूपाने आपली पत तयार ज्यांनी केलेली आहे. आणि त्या पतीचं एक वर्ष म्हणजे 25वं वर्ष हे प्रसादाच्या रूपाने या सर्व साई सेवकांना आज मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचा हा आनंदामध्ये आम्हाला देखील आज सामील होता आलं. आज खूप मोठी मिरवणूक, आनंद सोहळा आपण सगळ्यांनी साजरा केला. यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे. श्री गुरु दादा महाराज मोरणकर यांनी देखील आपले कृपा आशीर्वाद देऊन, अण्णा महाराज चव्हाण असतील यांनी देखील आपले कृपा आशीर्वाद देऊन या सोहळ्याला फार मोठी कीर्तनाची सेवा देऊन आणखीन दैदिप्यमान केलेला आहे. या सर्व साई सेवकांना मी एवढंच शुभेच्छा देईन की इथून पुढे देखील तुमच्यामध्ये ही रुजलेली भक्तीची मुळं आहेत, ही अजून आजचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे, अजून सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत जावो अशी मी साई चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. पहिल्यांदा तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम गेली कित्येक वर्ष चालू आहे, परंतु आम्हाला एक हे मिळालं आणि हे मंदिर स्थापन करून आमचे 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या दरवर्षी आम्ही हा सण आनंदात आणि सुखा समृद्धीने असा जोरदार साजरा करतो. आमच्या गावचे कैलासवासी दीपक चव्हाण यांनी रोप लावला आमच्या गावात. तर आमची बदल होते काय बाबा हे दैवक फक्त जगातच माहिती होतं. आमच्या गावात तर असं त्यांच्या कल्पनात आम्ही ही मूर्ती स्थापन केली. आणि जवळजवळ आता आम्ही 25 वर्ष या भक्ती सहभागीत आम्ही जवळजवळ आता
तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येत आहेत. आम्हाला त्याचा खूप आनंद होत आहे आणि आमच्या गावचं आज नाव प्रसिद्ध केलं. असे अनेक संदीप दादा यांनी पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आमचे गावचे सरपंच विकास नाडावले आणि आजचे कीर्तनकार अनंत देव महाराज यांच्या चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आणखीन लोकांचा उत्साह भेटला. त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला. आमच्या गावचे ज्येष्ठ